पश्चिम भुदरगड परिसरात वन्य प्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कडगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन केलं। ऊस, मका, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण करत आहे। त्यामुळे वन विभागाने तातडीने संरक्षण उपाययोजना कराव्यात व शेतकऱ्यांना एकरी 1 लाख नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार वनरक्षक व वनपालांनी रात्री गस्त घालण्याऐवजी घरी जाण्याचा सर्रास प्रकार सुरू ठेवला आहे। त्यामुळे वन्यप्राणी शेतशिवारात मुक्तपणे संचार करून शेतीचे नुकसान करत आहेत। याबाबत शासन कायद्यानुसार पगार देत असेल तर जबाबदारीही घेतली पाहिजे अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। या आंदोलनात बिर्डी कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, कोकण केसरी के.जी. नांदेकर, उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश पाटील, सत्यजितराव जाधव, राहुलदादा देसाई, धनाजीराव देसाई, प्रकाश डेळेकर, मधुकर पाटील यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर, कोल्हापूर। गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची व्यथा घेऊन आलेला हा मोर्चा नंदूभाऊंनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्याला मारहाण झाली तर नुकसान भरपाई कमी आणि आमच्या शेतकऱ्याला जर जंगलातल्या जनावरांची शिकार केली तर त्याला दंड जास्त। मित्र, प्रत्येकाची व्यथा आहे, प्रत्येक जण शेतकरी आहे, आपण सर्वजण कष्टकरी आहे। मुळात ह्या मोर्चाचा भूमिका आपण मांडत असताना एखादा वरिष्ठ अधिकारी आलेला आहे पाहिजे होता, पण तो काय आलेला दिसत नाही। कारण हे वन विभाग म्हणजे गेंड्याच्या कातडीची अवलाद आहे। त्यांना दया माया शेतकऱ्यांची मित्रांनो नाही। तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला सकाळी पहाटे उठायला लागतंय, आमच्या बायका पुरासनी दूध डेअरीला घालून शेतात जायला लागतंय, दिवसभर शेतीची मशागत करायला लागते, पाणी पाजायला लागतंय, खत घालायला लागतंय आणि ऊस इकडा तिकडे 1 महिन्याभरात वाढतोय, तो पण गौरेनं त्याचं सपाट करून जातात आणि तो परत त्रास शेतकऱ्याला सहन करावा लागतोय। ह्या नालायक लोकांनी काही जरी केलं दिवस काढला तरी महिन्याला त्यांचा पगार त्यांच्या खात्यावर येतो, त्यांना त्याची दया माया नाही। मित्र, या ठिकाणी आपण मोर्चा घेऊन येत असताना ज्या पद्धतीला शेतकऱ्याची भूमिका आपण प्रकाश डेळेकरांनी मांडली, ज्या पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मांडल्या, ज्या पद्धतीनं आमच्या शेतीला, आमच्या पिकाला, आमच्या कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसला तर मित्र यांचं असणारं इथलं निवासस्थान उद्ध्वस्त करायचं आणि शेतकऱ्यांनी दिवसभर उन्हामध्ये काम करायचं। आणि तुम्ही या ठिकाणी नंदूभाऊंनी सांगितलं या वन विभागाच्या एक पेक्षा ह्या इमारती या ठिकाणी उभारत आहेत। आमच्या पैशातून, आमच्या शेतकऱ्यातून, आमच्या जीएसटीतून, आमच्या घरपाळ्यातून, आमच्या पाणीपट्ट्यातून जो काय तुम्ही पगार घेता आणि ज्यावेळी आमच्या शेतकऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करता तुम्हाला लाजा वाटत नाहीत लेखावा? शेतकऱ्यांची पोरात काय लेखा पाकिस्तानातून तुम्ही आलेला आहेत हरामखोर। आमच्या शेतकऱ्यांच्यावर जर कुठल्या शेतीमध्ये आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी जर शेतकरी शेतामध्ये गेला आणि त्यानं आपलं जीव वाचवण्यासाठी जर हत्यार वापरलं आणि त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला तर तिथल्या तिथं त्याचं कंबर न मोराने आमच्यासारख्याकडे तुम्ही या अजिबात घाबरायचं नाही। किती झाडं तोडलीत विचारा। अनेक ठिकाणी ऐका, अनेक ठिकाणी आम्ही बघितलं। काल काहीतरी शिवडामध्ये आमच्या त्या प्रमोद कुर्तकर वर्गे यांच्यावर कोंबड्या मारून घेऊन आलते हो। जेव्हा कोंबडी किती मरून त्या जंगलात पडल्या, त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर ज्या ठिकाणी ते जनावर मेलंय त्याला पहिलं निलंबित करायची भूमिका तुम्ही घ्या। ज्या ठिकाणी जो गवारेडा जखमी झालाय आणि तो तडफडून त्या ठिकाणी मेलाय, त्याचा सांगाडा पडलाय, त्या वनपालाचा ह्या ठिकाणी Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own
At Sau Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sau Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.